नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समरला ऑफिसमधून फोन आलेला आहे आणि त्याची इतकी धावपळ सुरू असते। फोनवर सुद्धा आता सगळी काही काम मात्र ही पेंडिंग पडलेली आहेत। समरची धावपळ सुरू आहे। स्वानंदी हातामध्ये प्लेट घेऊन आता समरला पोहे भरवत आहे, परंतु समर फोनमध्ये बोलण्यामध्ये इतका मग्न असतो। नक्की काय बोलावं तेच काही त्याला कळत नसतं आणि काय कसं हँडल करायचं म्हणून सारखी धावपळ सुरू आहे। स्वानंदी राजवाडे करत एक एक चमच्याने घास भरवत असते, पण समरचं लक्ष नसतं आणि समर लगेच आता फोनवर बोलतच बाहेर जातो। स्वानंदी म्हणते की राजवाडे। समर तसाच बाहेर येतो आणि बाहेर आल्या क्षणी मात्र आता लगेच ही मलिका, सुष्मिता हे सगळेजणी मात्र बाहेर नाश्ता करत आहे। आणि आता समरने स्वानंदीसाठी काय केलेलं असतं की स्वानंदीसाठी मात्र त्यांनी आपली जी काही मिशी आहे तर ती काढून टाकलेली असते आणि सगळेजण समरकडे बघतात। सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो। अंशुमन पाणी पित असतो। पाणी पिता तोंडातील पाणीच बाहेर पडतं आणि ही मलिका आहे तर मलिकाची मात्र पूर्णपणे धांदलच उडते। हातामध्ये जे चिप्स खात असते तर ते चिप्स मात्र घेऊन ती हवेतच उडते। तेवढ्याच समोरच्या हातामध्ये बॅग असते, त्याने लगेच तो आपला चेहरा लपवतो। स्वानंदी आता हे सर्व बघत असते। सगळेजण मात्र समरकडे बघून हसत असतात। स्वानंदीला फारच हसायला येतं। आता समरला असं वाटतं की नक्की काय करावं, काहीच त्याला सुचत नसतं। तो आपला सारखा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेवढ्यात स्वानंदी मात्र त्याच्याकडे बघून रोमॅन्टिक होत हसत असते। तर समर आता स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम, बघितलंस का काय होऊन बसलं, चूक केली मी मिशी काढून। तेव्हा मिशा म्हटल्यानंतर स्वानंदी म्हणते की अहो मिशी। तेवढ्याच सुष्मिता आता हसते आणि म्हणते की अहो जीजू, तुम्ही सुद्धा मात्र सोशल मीडियाचं डिमांड फॉलो करतात का? तेव्हा समर सुष्मिताकडे रागाने बघतो। आता समर विचारतो की ते काय असतं। त्यावरती सुष्मिता म्हणते की मिशी वगैरे काढून टाकतात आणि असे कलर वगैरे सुद्धा करतात, म्हणून तुम्ही केलेलं आहे का? समर हसतो आणि म्हणतो की नाही, मी यामुळे नाही केलेलं। तेव्हा स्वानंदी त्याच्याकडे बघून हसत असते आणि अंशुमन, मलिका यांना तर फारच हसू येत असतं। तेव्हा आता मलिका विचारते की अरे समर, तू हे काय करून बसलास? घरातील कर्ता पुरुष आहे तू आणि मिशी काढून बसलास। समर म्हणतो की अगं काकू, ते काही नाही आणि हे तर आपलं सहज। त्यावरती लगेच आता मलिका म्हणते की अरे मान्य आहे, परंतु वय वाढलं म्हणून असं सहज आपलं करायचं नसतं काही। अरे पण तू जरा जास्त तरुण दिसतो। तेव्हा आता आजी म्हणते की अगं मलिका, काय ग, काय वाढतं, काय होतं, जरी वय दिसलं तरी आणि तरुण जरी दिसलं तरी काय फरक पडतो, काय ग, काही अडचण आहे का हे सगळं समरने केलं म्हणून? तर मलिकाची बोलती बंद होते। तर स्वानंदीला आनंद होतो। स्वानंदी म्हणते की आजी, असंच उत्तर द्यायचं असतं आणि म्हणते की आई अहो काही नाही, पण तसंच, म्हणून मलिका आता सावरून घेते। आजी म्हणते की अरे पिंट्या, तू उत्तम दिसतोस, कुणाचं ऐकू नकोस। तर लगेच स्वानंदी म्हणते की घ्या, अरे माझी कित्येक वर्षापासून मात्र इच्छा होती तू आहे ते मिशा काढून टाकाव्यात। त्यावरती स्वानंदी म्हणते की हो की नाही आजी, अहो हेच तर मी त्यांना म्हणाले आणि बघा ना ते किती छान दिसतात बरं। आणि आजी जेव्हा म्हणते की खरंच खूप गोंडत दिसतो ना, तेव्हा स्वानंदी म्हणते की बघा आजीनं सुद्धा मात्र आता तुम्ही किती गोंडत दिसतात, प्रश्नच नाही। आणि बदल तर आयुष्यामध्ये हवंच आहे, त्यामुळे तो आता हे बघा आजीनं काही प्रॉब्लेम नाही। तर समोर म्हणतो की चला आता मी निघतो, मला फार उशीर होतोय। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो काय निघायचं, अहो तुम्ही एकतर डबा घेतला नाही, काही खाल्लेलं सुद्धा नाही, जरा खाऊन घ्या। तर आता समर म्हणतो की नाही बाय, मला निघायचं आहे, उशीर होतोय खूप। आणि समर काही ऐकून न घेता आता लगेच मात्र निघून जातो, कारण ऑफिसला खूप उशीर झालेला असतो आणि काम खूप पेंडिंग असतं। त्यानंतर आता इकडे आदिरा आणि रोहनची आपल्या बिझनेसची सगळी तयारी झालेली असते, परंतु आता लगेच आदिरा म्हणते की अरे आपण एवढं सगळी तयारी केली पण आपल्या ब्रँडचं नाव नाही ठरवलं। त्यावरती मात्र रोहन म्हणतो की अगं आपण इतकी तयारी केलेली आहे, आपण तुझंच नाव देऊयात ह्या ब्रँडला, अधिरा असं नाव द्यायचं। त्यावरती अधिरा म्हणते की अरे ओके ठीक आहे, परंतु आपण दोघांनी हे चूज केलेलं आहे, त्यामुळे दोघांचं असं मिक्स नाव आपल्याला द्यायचं आहे। तेव्हा रोहन म्हणतो की अगं सिंपल आहे, तुला कसं सुचलं नाही बरं, आपण दोघांचंही नाव देऊया, अधिरा रोहन। तर लगेच अधिरा खुशच म्हणते की दॅट्स गुड, असं काहीतरी युनिक असं नाव बघायला हवं, काहीतरी युनिक असायला हवं। तर आता ती नाव सांगत असते। रोहन तिला म्हणतो की अहो मॅडम, माझ्यासारख्या ढ पुरुषाला समजेल असं काहीतरी आपण ब्रँडचं नाव ठेवूयात। अधिरा त्याला जवळ घेते आणि म्हणते की हे बघ, तू काही ढ वगैरे नाही, तू खूप स्मार्ट आहे, यू आर माय हिरो, यू आर माय
ड्रीम्स बॉय. आणि आता मात्र अधिरा त्याला म्हणते की अरे हे बघ, माझी अशी इच्छा आहे, आपला जो ब्रँड आहे तर तो लोकांना आपला ब्रँड वाटायला हवा. श्रीमंत आणि गरीब असं कोणताही यात भेद नसायला हवा. प्रत्येकाला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे. आणि हे बघ, एखादी मुलगी जेव्हा नवरी असते ना, तेव्हा तिची काय इच्छा असते की त्या दिवशी तिने खूप सुंदर दिसावं, आणि फक्त परवडलं नाही म्हणून तिची इच्छा राहून गेली असं व्हायला नको. त्यामुळे त्या नवरीला मात्र सगळ्या काही गोष्टी आपल्या घेता आल्या पाहिजे, सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण झाले पाहिजे, असं काहीतरी ब्रँड म्हणजे मला निर्माण करायचं आहे. त्यावरती रोहन म्हणतो की हे बघ, तुम्हाला जे काही म्हणते ते एकदम कळतं, पण आपण हे सर्व कसं मॅनेज करणार आहोत. अधिरा म्हणते की अरे हे बघ, सगळं सिंपल आहे बघ, हे कम्युनिकेशन आहे तर ते फक्त हे कस्टमर आणि डिझायनर यांच्यामध्ये व्हायला नकोय. हे कम्युनिकेशन आता ट्रीच करणारा आणि ह्या दोघांमध्ये कस्टमर ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे. आता रोहन म्हणतो की खरंच किती ग्रँडेड असे विचार आहेत तुझे. खरंच अधिरा, मला तुझं कौतुक वाटतं. खरंच तुला खूप डीप असं नॉलेज आहे या सगळ्याबद्दल, मला कळतं. आणि तुला सांगू की मला काय वाटतं, हे बघ, आता बाकीची सगळे काही किचकट काम वगैरे असतील ना, ते सगळे काम मी करेल, आणि तू फक्त मात्र मार्केटिंग वगैरे जे काही बाकीचं असेल तर त्यातील काही काम करत जा. हे सगळे क्रिएटिव्ह काम आहे तर ते करण्यासाठी फ्रीडम मिळावा. जी काही कष्ट करणारी काम आहे तर ते सगळे मी करणार आहे असं तो म्हणतो. तर अधिरा म्हणते की परफेक्ट हो, पण दोघे सुद्धा किती परफेक्ट आहोत, हो की नाही. तर लगेच आता रोहन म्हणतो की हो ना. अधिरा खुश होत म्हणते की अरे मला खरंच या सगळ्याचं इतकं स्वप्नच पडतं. काही डिझाईन वगैरे आहे ना तर त्याचे स्वप्नच पडतात. आणि हे बघा मॅडम, आता मात्र हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक दुकान सुद्धा लागणार आहे. त्यावरती अधिरा म्हणते की हो ना, त्याला ब्युटिक म्हणतात. तर आता रोहन म्हणतो की तेच ते बुटीक, परंतु ते बुटीक टाकण्यासाठी आपल्याला जागा शोधायला हवी. इतक्या लवकर सहजासहजी जागा काही मिळत नसते. त्यामुळे आता आपण लवकरात लवकर जर जागा ही शोधायला सुरुवात केली तर लवकरात लवकर सगळं काही होईल आपलं. त्यावरती मात्र अधिरा म्हणते की हो, आपण असंच करूयात. या सगळ्याची जी काही जागा आहे तर ती आपण ब्युटिक शोधण्यासाठी करूयात. तेवढ्यात तिथे मंदा येते. मंदा लगेच म्हणते की अरे काय हे, कसला पसारा आहे, आणि ह्या चिंध्या वगैरे का केलेला आहे सर्व बरं. त्यावरती अधिरा हसते. अधिरा म्हणते की आई, अहो ते चिंध्या वगैरे नाहीत, हा सगळे शॅम्पल आहेत. तर मंदा म्हणते की अगं काय, ही सगळी शाळा करून ठेवली, हे बोर्ड वगैरे हे काय नवीन केलेलं आहे. तेव्हा मात्र आता अधिरा समजवण्याचा प्रयत्न करते. मंदा म्हणते की आत्ताच्या आत्ता सांगा की नक्की तुमचं काय सुरू आहे. त्यावरती आता रोहन म्हणतो की आई, तुला आम्ही नक्की सांगू, परंतु आत्ता नाही, प्लीज जरा ऐकून घे, कारण आम्हाला आमची थोडीशी पेस हवी आहे, आणि प्लीज तू जाशील का. तेव्हा मंदा म्हणते की हो ना, बरोबर आहे तुमचं, शेवटी तुम्ही आईला बाहेरच घालणार आहे, आईचं काही तुम्हाला घेणं देणं नाही. अशी बडबड करत मात्र आता ती तळतळ करत बाहेर जाते. रोहन म्हणतो की अधिरा तू लक्ष देऊ नकोस. अधिरा म्हणते की हे बघ, अरे आज आईंमुळे मला कोणताही मूड माझा खराब करून घ्यायचाच नाही. आपण जे ठरलं ते करूयात. बुटीकसाठी आपल्याला जागा शोधूया. दोघंही लगेच आता जागा शोधायला धावतच निघून जातात. त्यानंतर इकडे आता ही मलिका समरला म्हणत असते की ते स्वानंदीला की स्वानंदी, तू समरची बायको आहे ना. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी त्यांची बायको आहे, लग्न झालेलं, आणि ते तुम्हाला नाही चालत ना हो. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की मलाच काय, अगं पण समरला सुद्धा तुझं वागणं नाही आवडणार. तेव्हा लगेच आता स्वानंदी विचारते की कोणतं वागणं. तर मलिका म्हणते की सारखं पिये असल्यासारखं लगेच मागं मागं फिरणं, हे वागणं नाही आवडणार. खाना खाना म्हणून सांगणं, अगं दिसायला तरी बरं वाटतं का ते. आणि आजीला विचारते की हो की नाही हो आई. आजी म्हणते की काय 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 बोलतेस मलिका, चांगलं दिसतं ते सर्व. तर स्वानंदी म्हणते की मला असं वाटतं की तो माझ्यामधील आणि राजवाड्यांमधील प्रश्न आहे. यू डोंट वरी, आम्ही आमचं बघून घेऊ. तेव्हा आजी लगेच स्वानंदीला जवळ घेते आणि म्हणते की अगदी योग्य करतेस तू, आणि अशीच काळजी घेत राहा. तेव्हा आता मलिका मनात म्हणते की बरं बाई, मी तरी काय सांगणार, मी जे सांगायचं होतं ते सांगितलं, आणि तसंही मात्र समर लवकरच तुझ्या वागण्याला कंटाळणार आहे, आणि त्यामुळे मात्र माझं काम अगदी सोपं होणार आहे. तर त्यानंतर आता इकडे अधिरा आणि रोहन जागा शोधायला येतात आणि एका ठिकाणी आलेले असतात. तेव्हा ते मॅनेजर विचारतात की काय सर, जागा कशी वाटली तुम्हाला. डिपॉझिट सुद्धा कमी आहे आणि पाहिजे तितकी स्पेस आहे. त्यावरती मात्र आता लगेच रोहन म्हणतो की मला तर काहीतरी असं ह्या जागेमध्ये कमीपणा वाटतं. त्यावरती रोहन म्हणतो की ऍक्च्युली म्हणजे दुसरे कोणतेही ऑप्शन जर असेल तर मात्र दाखवता का प्लीज मला. आणि तेवढ्यात मात्र एका ठिकाणचं लोकेशन ते मात्र दाखवतात, आणि हे लोकेशन तुम्हाला कसं वाटतं असं विचारतात.
तर लगेच अधीरा म्हणते की हे तर परफेक्ट आहे. इथे मात्र अशी मस्त जागा आहे, वेगवेगळे ऑप्शन आपण इथे करू शकतो. इथे मात्र आपण आपलं मेन काउंटर बनवू शकतो आणि इथे आपण कपड्यांचे जे काही आता हे रॅक वगैरे आहे तर ते ठेवू शकतो. तेव्हा आता ते सर म्हणतात की हे बघा, अहो सर खूप लकी जागा आहे, सगळं काही अगदी खूप छान आहे आणि जर तुम्हाला जागा आवडली असेल तर मी ओनरला बोलवतो आणि तुम्ही लगेच बुक करा. त्यावरती रोहन विचारतो की मला हे जागेचं डिपॉझिट वगैरे सांगताल का. तर ते सर म्हणतात की अहो हे बघा, 10 लाख डिपॉझिट आणि 1.25 लाख भाडं. आणि रोहन आणि अधीरा एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात की हे बघा सर, आता हे खूप आमच्या बजेटच्या बाहेर आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ भेटेल का. तर ते सर म्हणतात की हे बघा, या अगोदरच तुमच्या अगोदर एक क्लायंट येऊन गेलेले आहेत, जर कोणी मध्ये आले तर जागा मला त्यांना द्यावी लागेल आणि जर तुमचं उत्तर नाही मिळालं तर मात्र मला द्यावीच लागेल. तेव्हा आता रोहन म्हणतो की हे बघा प्लीज, ही जागा 2 दिवसासाठी होल्ड करू शकतात का, खरंच आम्ही तुम्हाला कळवू. तर लगेच आता ते मॅनेजर म्हणतात की ठीक आहे, पण 2 दिवसानंतर तुम्ही लगेच आम्हाला कळवा, जास्त उशीर करू नका. रोहन म्हणतो की नक्की नक्की जास्त उशीर नाही करणार. त्यानंतर इकडे समर मात्र ऑफिसमध्ये येतो, परंतु आनंदला बघून तो पुन्हा लपतो आणि आता पुन्हा तो बघतो चोरून आणि आता आनंद त्याच्याकडे बघतो. आनंद म्हणतो की हा तर सोललेल्या नारळासारखा का वाटतो, म्हणून मात्र तो गुपचूप पावलाने आता समर नक्की का बाहेर लपतो हे बघायला जातो. आणि आता मात्र समरच्या जवळ गेल्यानंतर समर धावतच आपल्या केबिनमध्ये येतो. त्यावरती लगेच आता आनंद त्याच्या मागे पळतो आणि समर थांब थांब असं करतो. तर समरने आपले जे काही मिशा काढलेल्या आहेत म्हणून तो लगेच आपला त्याची मिशीची जागा लपवतो, त्याला हात लावलेला असतो आणि पुढे पळत असतो. आनंद म्हणतो की हे बघ, शांत उभा राहा, मी तुला काही करणार नाही, फक्त हात खाली कर. तू चेहऱ्यावरचा हात बाजूला कर ना, मी तुला काहीच करणार नाही. आनंद त्याला स्टॅच्यू करतो, एकदम हलायचं नाही म्हणून, आणि स्टॅच्यू हलायचं नाही असं म्हणतो. आणि तेवढ्यात मात्र आपले डोळे चांगले चाचपडून बघतो, मला काहीतरी वेगळं दिसतं की काय, आणि डोळ्यात गेलं नाही ना काही असं विचारतो आणि परत डोळे मोठे करून बघतो आणि म्हणतो की क्या बात है, अरे राजवाडे, तू एकदम यंग दिसतो, तू तर समोर वाटतच नाही, एकदम असा यंग दिसतोय. आता समोर विचारतो की अरे पण चांगला दिसतो की नाही. आनंद म्हणतो की अरे चांगला काय, खूपच चांगला दिसतोय, आणि सगळ्यात भारी काय आहे माहिती आहे का, अरे तुझं वय मात्र 5-6 वर्षाने कमी झाल्यासारखं वाटतं, अरे माझ्यासारख्या म्हणजे पेक्षा तू यंग दिसायला लागला. समोर म्हणतो की अरे काही पण फिरकू नकोस, आहे की अरे तू वयाने सुद्धा लहान दिसतो, आणि बघ मला आपल्या कॉलेजच्या त्या म्हणजे जीवनाची आठवण झालेली आहे त्या दिवसांची. तो मात्र गुदगुल्या करतो आणि म्हणतो की क्या दोस्ता, अरे क्या बात है, खूपच सुंदर दिसतो, म्हणून तो घट्ट मिठी मारतो. त्यानंतर आनंद म्हणतो की तू मिशी काढली ना, मग जा. समोर विचारतो की काय झालं, कुठे जाऊ. अरे मिशी काढली म्हणून तू मला मुळात जायला का सांगतो, अरे तू डेटवर जा ना स्वानंदी वहिनीला घेऊन. तेव्हा आता समर डोक्याला हात लावतो, परत म्हणतो की कारण मला माहिती आहे ही मिशी आहे, तर तू स्वतःहून काढली नसेल, नक्कीच तुला स्वानंदी वहिनीने काढायला सांगितले असेल. समर म्हणतो की अरे ऑफिसमध्ये इतकं काम आहे. आनंद म्हणतो की मी बघतो. आणि तेवढ्यात मात्र एक एम्प्लॉई येतो आणि ते म्हणतो की ते क्लायंट आलेले आहेत, लवकरच मीटिंग आहे. समर म्हणतो की बघ, आपल्याला ऑफिसचं काम बघावं लागेल, आणि मीटिंगसाठी पुन्हा ते आतमध्ये जातात. त्यानंतर आता इकडे स्वानंदी बाबांच्या घरी आलेली आहे. बाबा गाणं गात असतात, स्वानंदी सुद्धा त्यांच्या सुराला सूर जुळवते आणि बाबा खुश म्हणतात की किती दिवसातून मी तुझा आवाज ऐकला नंदू. आणि बाबांना आणि स्वानंदीला मात्र आता सगळ्या गायकांची आठवण होते, कार्तिकी, आर्या वगैरे ह्या सगळ्यांची आठवण होते, आणि हे आपण कधीच ह्यांचे गाणे विसरू शकत नाही असं त्या दोघांच्या गप्पा सुरू असतात. ती मुलं कसली गोड गायची. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो ना, मला आठवतं कार्तिकी तुमचा सगळ्यात फेवरेट मुलगा होता, तुम्ही म्हणायचे की बघ मोठा होऊन नक्की हा एक खूप मोठा गायक होईल. तर बाबा म्हणतात की अगं पण तू माझं सोड, तुला कोण आवडत होतं. तर स्वानंदी म्हणते की आर्या. बाबा विचारतात की आर्या आंबेकर ना. आणि आता मात्र बाबा म्हणतात की अगं महाराष्ट्र बदलला, सूर सापडला. आणि तेवढ्यात राजवाड्यांचा फोन येतो आणि आता समोर म्हणतो की ठीक आहे, आता आपण आता लगेच मात्र एक एपिसोड तरी एकत्र बघूयात, मी तिकडे येतो तुम्हाला घेण्यासाठी आणि आपण एकत्रच मात्र हा कार्यक्रम बघायला जाऊया. बाबा तर खुश होतात, मला नक्की आवडेल, पण तुमचं काय हो एवढ्या सगळ्या व्यापातून तुम्हाला वेळ नक्की मिळेल का असं विचारतात. आनंदी म्हणते की बाबा त्यांना आणण्याची जबाबदारी माझी असेल. समोर म्हणतो की प्रश्न मिटला, अगदी ठरलं, म्हणून सगळेजण खुश होतात. फोन ठेवल्यानंतर स्वानंदी बाबांना विचारते की खुश. बाबा खुश मान डोलवतात, खूपच खुश होतात आणि हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.